ठिकाणी, कारण ते ज्या प्लेयर आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी मात्र नक्कीच सूचना केल्या जातील आणि सूचना करत असताना आपण पाहू शकाल या ठिकाणी आमचे संघर्ष क्रिकेट क्लब हर्षल गोरकवटच्या माध्यमातून जे प्रमुख आमचे मानवर आहेत ते देखील उपस्थित आहेत. आदरणीय काशीनाथ टोळी साहेब, ग्रामपंचायत सरपंच हर्षल, तसेच हेमंत मावळे भाऊ नाशिक पोलीस, त्यानंतर अभिषेक भाऊ गाडगीळ, त्यानंतर आपण पाहतोय असे बरेचसे आमचे मानवर उपस्थित आहेत. दोन्ही संघ उपस्थित आहेत. एक बाजूने बघाल तर नक्कीच आपण पाहतोय नागलवाडी, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय राजकमल ठाणापडा संघ. तत्पुरते मित्रांनो देखील प्रेक्षकांना देखील सूचना असतील. मित्रांनो आपल्या आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. आपल्या डोक्यावरची कॅप देखील काढायची आहे, चष्मा काढायचा आहे. मित्रांनो विनंती असेल जे आमच्या समालोचन कक्षातून तुमच्यापर्यंत जर मित्रांनो आवाज येत असेल तर नक्कीच आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे, कारण थोड्याच वेळात राष्ट्रगान चालू होईल आणि राष्ट्रगान चालू झाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी मैदानावरती मात्र नक्की टॉचविन केलं जाईल आणि टॉचविन करत असताना आपल्याला फायनलचा सामना हा देखील पाहायला मिळेल. तर नक्कीच आमचे जे वरिष्ठ आजी माजी सरपंच सदस्य असतील त्यांना विनंती असेल आपण देखील मैदानाच्या जायचे. जात असताना आपण पाहतोय या ठिकाणी थोड्याच वेळात राष्ट्रगान चालू होईल मित्रांनो, कारण आज आपण पाहतोय की फायनलचा सामना आणि फायनलचा सामना होत असताना आपण पाहतोय आमचे प्रमुख उपस्थित मानवराव उपस्थित झालेत. एक साथ सावधान गे सावधान. आता के वन डे थँक्यू थँक्यू. मी विनंती करेन त्या ठिकाणी मात्र दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन टॉचविन देखील करेल. त्याचपुरते आपण पाहतो की चॅम्पियन ट्रॉफीसाठी जे मात्र नक्कीच्या 4 खेळाडू मात्र नक्कीच्या ठिकाणी निवडण्यात आले होते, कारण प्रत्येक अंतिम 8 मध्ये संघाच्या खेळाडूंना मात्र संधी दिली होती चॅम्पियन ट्रॉफीसाठी. त्यातून मात्र आपण पाहतो की 4 आपण खेळाडू बाद केलेत आणि बाद झाल्यानंतर आपण पाहतोय की अंतिम जी लढत पाहायला मिळेल या ठिकाणी बिलदरी, नागलवाडी, त्याच्यानंतर आपण पाहतोय मानिपाडा आणि चिंचवड यांना मात्र त्या ठिकाणी संधी दिली जाईल चॅम्पियन ट्रॉफीसाठी. या 4 खेळाडूंमधून जो विजेता ठरेल त्याला मात्र नक्कीच ही चॅम्पियन ट्रॉफी देण्यात येईल. आदरणीय समाधान भाऊ खेडूळकर रायगड पोलीस यांनी मात्र आपल्या एक आगळी वेगळी स्पर्धा आणि आगळी वेगळी स्पर्धा पाहत असताना आपण पाहतोय की या हर्सुल नगरीत मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या 2024च्या सत्रामध्ये. कारण आपण पाहतोय की हे 2024 बघायला तर डिसेंबर हा मात्र शेवटचा महिना. येणाऱ्या 2 दिवसात आपण कुठेतरी मात्र नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. तर नक्कीच तत्पुरतं आपण प्रेक्षकांचे लक्ष असेल की या मैदानावरती प्रथम क्रमांक कोण नेईल, कारण एक चमचावरती ट्रॉफी ही मात्र 2024ला हाय बाय करत असताना नवीन जोश चिकाटीने जलोसाने मात्र नक्कीच 2025 मध्ये मात्र नक्कीच प्रवेश करेल. तत्पुरतं आपण पाहतोय आमच्या प्रमुख मानवरांच्या उपस्थित मात्र दोन्ही संघांचं मात्र नक्कीच मनोबल वाढवले जाते. हस्तक्षेपण करत असताना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते आणि मिळत असताना आपण पाहू शकाल दोन्ही कर्णधारांच्या उपस्थित मात्र त्या ठिकाणी आमच्या प्रमुख उपस्थित मानवरांच्या सुपस्थित मात्र नाणेफेकचा कौल देखील होईल. आणि आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये अक्षरशः आपण पाहतोय मित्रांनो, कारण एक मानाची स्पर्धा, मंचाची स्पर्धा आणि मंच मोठं असतं आणि मंच मोठं होत असताना आपण पाहतोय की एक बाजूने मात्र हा आनंदाचा सोहळा तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय क्रिकेटचा सोहळा. या मैदानावरती आपण पाहतोय आणि पाहत असताना मात्र राष्ट्रगान झाल्यानंतर त्या ठिकाणी जे मात्र या फायनलच्या सामन्यामध्ये त्यानंतर बिल्डरी कर्णधार राजू भाऊ आणि निरगुडे हर्सुल कर्णधार अंबादास भाऊ आपण जरा मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
बिल्डरे राजू भाऊ आपल्या सूचना असेल आणि निरगुडे हर्षल कर्णधार अंबादास भाऊ आपण मैदानाकडे जायचंय.
Bluetooth mode. चला मित्रांनो, लाईट आलेली दिसते आणि लाईट येत असताना आपण पाहतोय की हा चॅम्पियन ट्रॉफीसाठी जे मात्र संघर्ष पणाला लावला होता, डाय मारून देखील प्रयत्न केला होता. 5 षटकांच्या मित्रांनो हा सामना राहील. नागलवाडी विरुद्ध राजकमल ठाणापडा, याच्यातला आपण पाहतोय की या 2024 मधील मेगा फायनलचा सामना. पाच ओव्हरचा सामना असेल मित्रांनो. 5 ओव्हरचा सामना असल्या कारण आपण पाहतो या ठिकाणी 4 गोलंदाज असतील. एक गोलंदाजाला 2 ओव्हर टाकावे लागतील आणि 2 ओव्हर टाकत असताना 2 ओव्हर पॉवर प्ले राहील आणि पॉवर प्ले होत असताना आपण पाहतो या ठिकाणी 5 षटकांचा सामना असेल. ह्या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच राजकमल ठाणापडा हा सगळं मात्र प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आत उतरावं लागेल. तत्पूर्वी आपण पाहताय की ठाणापडा संघ जर विन झाला या ठिकाणी आपल्या फायनलच्या सामन्यामध्ये, तर नक्कीच आपण पाहतोय मिस्टर सचिन भाऊ महाले, आदिवासी रुबाब, SP स्पोर्ट्स यांच्याकडून मात्र नक्कीच जर्सी देण्यात येतील. त्यांचे देखील सरसे स्वागत आहे. परंतु मात्र जाऊया आपण मैदानाकडे, कारण नागलवाडी ह्या संघाकडून परवणी आली. आपण पाहतोय की नक्कीच मिस्टर आदरणीय किशोर भाऊ साळवे यांच्याकडून मात्र सचिन भाऊसाठी परवणी आली की नक्कीच जेवढ्या विकेट काढल्या जातील तेवढं मात्र 500 रुपयाचे कॅश प्राइज तर आले. प्रत्येक विकेटला 500 रुपये आणि षटकार जर मारले गेले नागलवाडीच्या फलंदाजांना, प्रत्येक षटकारामागे मात्र 500 रुपयाचे कॅश प्राइज आले. किशोर भाऊ साळवे यांच्याकडून नक्कीच ह्या ठिकाणी देखील बघायला तर आमच्या तुडगाववरून मिस्टर किशोर भाऊ साळवे हे देखील आमच्या सातारा स्पोर्ट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण प्रतियोगिता पाहतोय. आणि पाहत असताना आपण पाहू शकाल की देखील नागलवाडी संघाने टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. निर्णय घेत असताना आपण पाहतोय की फील्ड सजवलेली दिसते मैदानाच्या आत. फील्ड सजवत असताना आपण पाहतोय की वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी देखील ह्या ठिकाणी सचिन भाऊ येतोय. त्यानंतर आपण पाहतोय आमच्या मंचावर उपस्थित मानवरांचे देखील परत एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर आपण पाहतोय अभिषेक भाऊ गाडगे हे देखील उपस्थित आहेत. त्याच्यानंतर आपण पाहतोय मिस्टर टॉस काबोश आणि मात्र नक्कीच श्री व्यंकटेश ज्वेलर्स सोने चांदीचे व्यापारी मेन रोड हर्षल, आदरणीय रवींद्र भाऊ लोडगे हे देखील उपस्थित आहेत संध्याकाळच्या सत्रात. त्यांचे देखील सरस स्वागत आहे. त्यानंतर आपण पाहतोय आमच्या ग्रामपंचायत सरपंच हर्षल, आदरणीय काशीनाथ भाऊ वळवी साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यानंतर आपण पाहतोय हेमंत भाऊ मौळी नाशिक कॉलेज हे देखील संध्याकाळच्या सत्रात उपस्थित आहेत. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होते आणि सुरुवात होत असताना आपण पाहतोय की पहिला षटक या ठिकाणी घेऊन येतोय. टाळ्यांच्या गजरात मात्र नक्कीच स्वागत करायचे आहे आणि स्वागत करत असताना मात्र खेळपट्टीवर मात्र फायनलच्या सामन्याचा हा पहिला चेंडू. ओहो, यावेळेस नियंत्रण किपायची टाकत असताना आपण पाहतोय की नक्कीच ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. बॅट आणि बॉल यांचा संपर्क तर झाला नाही, परंतु बिलतरी विरुद्ध जेव्हा मात्र नक्कीच राजकमल ठाणेपडा हे संघाने फलंदाजी केली होती तो मात्र नक्कीच मोठं आव्हान ठेवलं होतं. आणि मोठं आव्हान ठेवत असताना मात्र ह्या ठिकाणी आपण कस लागेल आणि कस लागत असताना आपण पाहतो की या 2024च्या सत्रामध्ये कोण चॅम्पियन ठरेल ह्या मैदानावरती. त्यावेळेला हो चेंडूला उंचाई मिळाली. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, हनुमान अंदाज पकडला जातोय, परंतु मात्र कॅच ड्रॉप होतोय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर मात्र एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव पूर्ण करत असताना आपण पाहू शकाल की गोड रन बिटवीन द विकेट. जेव्हा विकेट किपर यांच्याकडे थ्रो येतोय तेव्हा मात्र 3 धावा पाहायला मिळतात आणि 3 धावा येत असल्या कारण आपण पाहतो की सध्याकाळच्या सत्रात मित्रांनो नक्कीच एक मोठी चुरशीची लढत पाहायला मिळते. या ठिकाणी संघर्ष क्रिकेट क्लब हर्सुल आयोजित
ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. कारण का तर नक्कीच या डिसेंबर महिन्यात आपण 2024 स्पर्धा पाहत असताना आपण 2 दिवसाआड आपण 2025 मध्ये नक्कीच आपण पदार्पण करणार आहोत. आणि पदार्पण करत असताना आपण पाहतोय की या एकाला हाय आणि दुसऱ्याला बाय केले जाईल का या मैदानावरती. तात्पुरते आपण पाहतोय की नक्कीच या ठिकाणी जर बघायला तर सचिन भाऊ पोटिंडे यांना जर विकेट जर खाली गेली तर नक्कीच प्रत्येक विकेट मागे मात्र 5 रुपयाचे कॅश प्राइज लावले गेले मिस्टर किशोर भाऊ साळवी यांच्याकडून. अभिनंदन. यावेळेस हो सुंदर कनेक्शन पाहायला मिळत आहे परंतु जाहीर सीमा पार की नाही चेंडूने दम तोडलाय. दम तोडल्यानंतर आपण पाहतोय चेंडू मात्र रॉकला आणि रॉकत असताना जेव्हा मात्र विकेट किपर यांच्याकडे प्रत्येकदा थ्रो केला होता तेव्हा मात्र प्रत्येकदा आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा आणि 2 धावा आपण पाहतो की नक्कीच एक बाजूने आपण पाहतोय की अमोल भाऊ यांची विकेट मात्र 3 धावावरती खेळते तर दुसऱ्या बाजूने स्ट्राईक कॅन्डला आपण पाहतोय या ठिकाणी देवा खेळगी करत असताना आपण पाहतोय या ठिकाणी प्रत्येकदा आपण पाहतोय 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडू टाकत असताना रिव्हर्सिव्हचा फटका वा काय कडक फटका पाहायला मिळतोय. यावेळी देखील समाचार घेतला जातो या ठिकाणी ठाण्यापाडा संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून येतो या ठिकाणी मात्र देवा यांच्या बॅटच्या माध्यमातून चौकार. ठाण्यापाडा फायनलच्या सामन्यात जर विन जर झाला तर आदरणीय सचिन भाऊ माले यांच्याकडून आदिवासी रुबाब SP स्पोर्ट्स यांच्याकडून मात्र जर्सी मात्र नक्कीच देण्याचे ठरवलंय. आदरणीय सचिन भाऊ माले तुमचे देखील सरस स्वागत आहे. कारण या फायनलच्या सामन्यासाठी मात्र नक्कीच उपस्थित असाल किंवा आमच्या सातारा स्पोर्ट्स युट्यूबला लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच जोडले असाल तुमचे देखील प्रत्येकदा सरस स्वागत आहे. तत्पूर्वी प्रत्येकदा जाऊया मैदानाकडे कारण फायनलचा हा सामना पाहायला मिळतोय क्रिकेटच्या महासंग्रामध्ये. कोण चॅम्पियन ठरेल यावेळेस हलकीशी अपील केली गेली होती. हलकीशी अपील करत असताना मात्र नाकारले मिस्टर आपण पाहतोय की MJ पॅनलचे अंपायर आपण पाहतोय या ठिकाणी मिस्टर विजय भाऊ भुसारे आणि त्यानंतर आपण पाहतोय स्करलेग अंपायर भरत भाऊ भुसारे मात्र एक तीक्ष्ण नजरेने मात्र नक्कीच आपल्या निर्णयावर ठाम राहत असताना मात्र निर्णय जो दिला होता तो मात्र नॉट आउटचा आणि नॉट आउट राहत असताना आपण पाहतो की एक महत्वपूर्ण डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. कॉन्फिडन्स काय स्किल पाहायला मिळतोय तो मात्र नक्कीच सचिन भाऊ यांच्या. यावेळेस प्रत्येकदा हिटिंग पॉवर जनरेट केले परंतु मात्र त्या ठिकाणी फिल्डर आहे एकदा पूर्ण केले काय दाद द्यावी लागेल सांगितलं की साथ द्या प्रतिसाद द्या जमलं तर दाद द्या आणि दाद देत असताना मात्र पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र पहिल्या षटकात धावा खर्च केलाय त्या मात्र 10 आणि क्रिकेटचा खेळ पाहत असताना आपण पाहतोय की येणाऱ्या 4 षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील हे पाहणे योग्य ठरेल. त्यानंतर आपण पाहतोय लोखंडे भाऊसाहेब यांच्याकडून देखील परवानगी आली कारण या दुसऱ्या षटकावरती जेव्हा मात्र मला वाटते तुकाराम घेऊन येईल की काय कारण तुकाराम घेऊन येत असल्या कारण आपण पाहतो की या पहिल्या चेंडूवरची जर षटकार जर मारले गेले तर नक्कीच लोखंडे भाऊसाहेब यांच्याकडून देखील 5 रुपयाचे कॅश प्राइज आले या ठिकाणी. अभिनंदन. तत्पूर्वी आपण पाहतो की येणारे 4 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. बोलाचे सहकार्य करत असताना आपण पाहतोय की नक्कीच संघर्ष क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आपण पाहते 2024 स्पर्धा पर्व 4 होत असताना आपण पाहतो या ठिकाणी हिरामनजी दादा खोसकर साहेब आमदार इगतपुरी मतदारसंघ पहिला चेंडू मात्र दुसऱ्या षटकातील यावेळी पाण्याच्या क्षेत्रामध्ये मोडत असताना मात्र फील्ड मध्ये फील्ड केला होता परंतु काही नुकसान तर झालं नाही पाहायला मिळत नाही. त्या ठिकाणी नॉट स्ट्राईक कॅन्डला गुड रन बिटवीन द विकेट करत असताना एक सिंगल धाव तर काढली जाते. सिंगल धाव करत असताना आपण पाहतोय की अमल यांची महत्वपूर्ण विकेट ही महत्वपूर्ण असेल ती मात्र नागलवाडीकरांसाठी एक धावने मात्र आपण पाहतोय धावसंख्या 11 या आकड्यावरती. तत्पूर्वी आपण पाहतोय आदरणीय श्री विनायकजी माळेकर साहेब नाशिक उत्पन्न बाजार समिती व उपसभापती जिल्हा नियोजन समिती सदस्य नाशिक. त्यानंतर आपण पाहतोय राहुलजी सारदुल साहेब माजी उपसरपंच ग्रामपंचायत हर्षल प्रत्येकदा त्यांच्या देखील सरस स्वागत आहे. थोडंसं एक कान मंत्र दिले जाते जात असताना आपण पाहतोय की तुकाराम यांनी मागच्या मॅच मध्ये देखील 52 धावांची खेळी केली होती आणि आपल्या संघाला मात्र निघेच फायनलच्या सामन्यापर्यंत पोहोचवत असताना आपण पाहतोय परत एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. लॉफुल टॉस चेंडू यावेळेला टॉपेज लागल्यानंतर मात्र डाऊन टू कॅच पकडला जाईल का या ठिकाणी कॉट अँड बॉल पकडला जातोय या ठिकाणी महत्वपूर्ण विकेट काढली जाते अँड बिग विकेट बॅक टू द पेव्हिलियन. पहिला झटका लागतोय या ठिकाणी अमोल यांच्या स्वरूपात. त्यानंतर आपण पाहतोय आदरणीय श्री सारिक शेख साहेब सामाजिक कार्यकर्ता हर्षुल आदरणीय अभिषेक गाडगिळी साहेब रत्नराज स्टील अँड सायकल मार्ट्स हर्षुल नक्कीच आमच्या मंचावर उपस्थित आहेत त्यांच्या प्रत्येकदा सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर आपण पाहतोय योगेशजी आहेर साहेब सरपंच ग्रामपंचायत दलपतपूर आदरणीय वाजिदजी शेख साहेब नाशिक ॲडव्होकेट त्यांच्या देखील सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर आपण पाहतोय अखलाक शेख उपसरपंच हर्षोल. त्यानंतर आपण पाहतोय चांगली जात नाही की संच बडा तर मंच बडा तर सरपंच कळा आदरणीय काशीनाथ वळवी साहेब सरपंच हर्षोल. त्यानंतर आपण पाहतोय गजानन बारगजे
यशराज महाराज हॉटेल हर्सुल त्यांच्या देखील सरस स्वागत आहे. तत्पुरते अमोल यांची महत्वपूर्ण विकेट काढल्यानंतर मात्र 10 नंबर जर्सी विस्फोटक फलंदाज आपण पाहतो की ठाणे पडेचा हा ठाणे वाघ मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतोय मिस्टर हरिश्चंद्र. तत्पुरते आपण पाहतोय ज्ञानेश्वर खुताडी साहेब सरपंच खडकोळ आदरणीय हेमंतभाऊ मोवळे नाशिक पोलीस आदरणीय समाधान केळुरकर रायगड पोलीस त्यांनी मात्र लेखीच्या अंतिम 8 मध्ये पोहोचलेला प्रत्येक संघाला मात्र संधी दिली होती. परंतु त्यात मात्र चिंचवड हा संघाचा मात्र लेखीचे एक खेळाडू मात्र लेखी चॅम्पियन ठरलाय आणि चॅम्पियन ठरत असताना मात्र लेखीच्या ह्या ठिकाणी समाधान भाऊ केळुरकर यांच्या देखील प्रत्येकदा सरस स्वागत आहे आभार आहे. यावेळेस प्रत्येकदा कॉर्मधून मोडण्याचा प्रयत्न केला होता. डीप एक्स्ट्रा कर्मचारी मध्ये पाठलाग केला जातोय सचिन यांच्याकडून रोखलं जाईल का रोखत असताना आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा तर आला आणि 2 धावा आलत असताना आपण पाहतोय की देखील प्रेक्षकांची देखील गर्दी वाढते. प्रेक्षकांची गर्दी वाढत असताना आपण सांगतोय की नक्कीच्या मित्रांनो नक्कीचे माती आणि माता फरक काय मात्र विलांटीचा एक जन्म देते तर एक कुशीत घेते अशा तमाम आपल्या महाराष्ट्र भूमीत मात्र देखील आपण हा क्रिकेटचा महासंग्रामाचा सामना आपण पाहतोय. यावेळेस परत एकदा प्लेस मध्ये फटका मिड विकेट रिजन 1 बाउन्स चौकार हरिश्चंद्र यांच्या बॅटच्या माध्यमातून येतोय चौकार. तर आपण पाहतोय मुलाचं सहकार्य आदरणीय डॉक्टर चंद्रकांत सेवाळे सर राधाकृष्ण हॉस्पिटल नाशिक आदरणीय दीपक भाऊ खरपडे नाशिक पोलीस आदरणीय जितूभाऊ पाटील सामाजिक कार्यकर्ते नाशिक आदरणीय सीताराम काका वळवी माजी ग्रामपंचायत सदस्य हर्षल आदरणीय डॉक्टर चेतन पाटील मंगलाई हॉस्पिटल आदरणीय रविभाऊ मौळे वनरक्षक त्र्यंबकेश्वर त्यांच्या देखील सरस स्वागत आहे. प्रत्येकदा आपण जाऊया मैदानाकडे कारण तुकाराम हा मात्र गोलंदाजा मार्गस्थ आहे कारण धावसंख्या मोठी भरावी लागेल ती मात्र देखील या ठिकाणी राजकमल ठाणापडा हे संघाला संध्याकाळच्या 77 धावसंख्या तर आपल्याला पाहायला मिळत नाही चेस करत असताना परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच दोन्ही संघाचा कस लागू शकतोय आणि कस लागत असताना या ठिकाणी मात्र लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना यावेळेस देखील कलात्मक चित्राई भरी गोलंदाजी पाहायला मिळते. व्हेरिएशन जेव्हा केले जाते ना तेव्हा मात्र देखील जी फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन आहे तो मात्र ओळखून गोलंदाजी करत असताना या ठिकाणी मात्र डॉट डिलिव्हरी त्यानंतर आपण पाहतोय एक मंडप डेकोरेशन ज्यांनी मात्र सजवलंय. पहिला दिवस 21 डिसेंबर पासून ते फायनलच्या सामन्यापर्यंत मात्र एक शानदार करत असताना आमच्या देखील रानपाडा बाफनविहीर सतीश भाऊ तुमच्या देखील सरस स्वागत आहे. एक धाव काढली जाते चहलकदमी करत असताना षटक देखील संपते. एंड ऑफ द ओव्हर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र या ठिकाणी 18 एक बाद 18 धाव संख्या येणारे 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. तात्पुरता आपण पाहतोय व्यंकटेश ज्वेलर्स हर्सुल आदरणीय रवींद्र भाऊ लोडगे यांच्यातर्फे आपण पाहतोय की मॅन ऑफ द मॅच बेस्ट गोलंदाज त्यानंतर आपण पाहतोय की देखील मॅन ऑफ द सिरीज हे मात्र त्यांच्या सौजन्याच्या माध्यमातून त्यांचे देखील सरस स्वागत आहे. आता नक्कीच आपल्या संध्याकाळच्या 17,000 बघाल तर आमच्या मंचावर उपस्थित आहेत. व्यासपीठावरती एक मंच मोठा एक बाजूने आपण पाहतोय की नक्कीच आनंदाचा सोहळा परंतु एक बाजूने आपण पाहतोय की क्रिकेटचा सोहळा आणि क्रिकेटचा सोहळा हात असताना आपण पाहतोय की एक महत्वपूर्ण विकेट तर मिळाली होती ती मात्र देखील या ठिकाणी तुकाराम भाऊ यांना तर तत्पुरते आपण पाहतो की सचिन भाऊ केने यांच्यासाठी मात्र परवणी आली. या ठिकाणी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आदरणीय किशोर भाऊ साळवे दुडगाव यांच्याकडून मात्र परवणी आली. त्यांचे देखील अभिनंदन असेल कारण ऑनलाईन जोडले असतील आणि ऑनलाईन जोडत असताना आपण पाहतो या ठिकाणी मात्र 3रं षटक टाकण्यासाठी तयार वाईट यार्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि वाईट यार्कर टाकण्याच्या प्रयत्नात मात्र रेखेच्या ह्या ठिकाणी वाईटचा कॉल येतोय आणि वाईटचा कॉल आल्यानंतर आपण सांगतोय ना की एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही. चंद्र हा चंद्राच्या जागेला चमकत असतोय आणि सूर्य हा सूर्याच्या जागेला चमकत असतोय. त्यानंतर आपण पाहतो की देखील चंद्राने कधी सूर्याची स्पर्धा तर करायची नाही आणि सूर्याची चंद्राने स्पर्धा करायची नसते. यावेळी स्पर्धक आपण पाहतोय यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय प्रयत्न केला जातोय 1 बाउन्स बाउंड्री 4 रन. अंतिम टप्प्यात मात्र नक्कीच रंगतदार सामना पाहायला मिळतो आणि अंतिम टप्प्यात असताना आपण पाहतोय की नक्कीच पहिल्या दिवसापासून तर आपण पाहतोय की या स्पर्धेला 9 दिवस झालेले आहेत आणि बघता बघता अंतिम टप्प्यात ही चाललेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते कारण क्रिकेटच्या महासंग्रामाचा हा फायनलचा सामना आणि या फायनलच्या सामन्यात मात्र नागलवाडी ह्या संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. निर्णय तर मात्र नक्कीच चांगला ठरला होता कारण पहिल्या षटकात आपण पाहू शकाल की नक्कीच 10 धावा खर्च केला होता मिस्टर सचिन भाऊ यांनी परंतु मात्र रेखेच्या रोखण्याचे देखील काम केलं होतं. 8 धावा खर्च केला होता तुकाराम यांनी. प्रत्येकदा हो
मात्र लगेच वाकून झुकून कस लावला जातोय जमीन लगेच तर मात्र लगेच कपाळाला घाम पडून मात्र जमीनला स्पर्श टच होतोय. होत असताना आपण पाहतो की हरिश्चंद्र यांच्या बॅट मात्र आपण पाहतो की त्यांच्या बॅटच्या माध्यमातून चौकार तर पाहायला मिळालाय, परंतु मात्र आतापर्यंत बांधून जखडून ठेवलंय. सांगले जाते ना की हाथ में बढ़िया पाव में बढ़िया. जब कोई बल्लेबाज को शतरंज बिछाकर लेटने का मौका दिया जाता है तब कोई उठने का मौका नहीं मिलता हुआ. परत एकदा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला होता. एक गुड लेंथ वरती चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग केला होता. एक वसीम अक्रमची आठवण काढून दिली गेली. थोडासा स्विंग झाल्यानंतर मात्र सरळ यष्टीच्या पाठीमागे गेला आणि सरळ यष्टीच्या पाठीमागे जात असताना मात्र डॉट डिलिव्हरी. एक एक चेंडू महत्वाचा आहे, कारण आपण पाहतो की पुष्पा पिक्चर आपण पाहिला असेल मित्रांनो. चांदीच्या झाडाला मात्र ज्याप्रमाणे बाजारात किंमत असते त्याचप्रमाणे क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील मात्र चेंडूला आणि रनला किंमत असते. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला होता आणि टाकत असताना मात्र खाली राहून गेलेला चेंडू मात्र यष्टीच्या पाठीमागे दाद द्यावी लागेल. दाद देत असताना आपण पाहतोय की नक्कीच संघर्ष मित्रांनो तुम्हाला करायचा आहे आणि करत असताना मात्र संघर्ष करत असताना नक्कीच कष्टविना फळ नाही. कष्टविना फळ करत असताना आपण पाहतोय की नक्कीच अद्यापही या ठिकाणी मिस्टर सचिन भाऊ पटेल यांना मात्र विकेट तर मिळालं नाही, परंतु विकेट मिळत नसताना आपण पाहतोय की आपला संघ कशा पद्धतीने जिंकेल ह्या हेतूने मात्र रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. हो यावेळेस प्ले केलंय, परंतु मात्र पाहायचंय रोखू शकणार नाही. स्किट होत आहे चेंडू आर पार सीमा पार चौकार. अंतिम 8 मध्ये जर बघायला गेलं तर 21 डिसेंबर पासून मात्र नक्कीच अंतिम 8 मध्ये प्रवेश केला गेला होता. नागलवाडी, बिलदरी, पनसपडा, चिंचहळ, राजकमल, ठाणापडा, निरगुडे, हर्सुल, बाफडवीर, मानपडा आणि गावठा हे अंतिम 8 मध्ये संघ पोहोचलेले होते. परंतु अंतिम 8 मधून आपण पाहतो की 64 संघामधून अंतिम 8 मध्ये पोहोचत असताना मात्र चॅम्पियन कोण बनेल सांगणे कठीण आहे. ब्लॉक हॉल मध्ये 60 आयकर टाकला होता आणि आयकर टाकत असताना मात्र षटक संपत आणि षटक संपत असताना आपण पाहतो की 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ते 27 27 धावसंख्या. अजूनही येणारे 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. थोडंसं मित्रांनो स्पीडअप घ्यायचं आहे, कारण सूर्य देखील पश्चिमेच्या बाजूला मात्र नक्कीच झुकताना पाहायला मिळतोय. सांगितलं जाते ना की रिमेंबर टाइम व्हॉट्स फॉर यू. वेळ कुणासाठी थांबत नाही आणि वेळ कुणासाठी थांबत नसताना आपण पाहू शकाल की अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक असल्या कारण आपण पाहतो की 27 धावावरती तर रोखलंय. 50च्या घरात मात्र एक सन्मानजनक टार्गेट उभं केलं जाईल की नाही, टोटल फायटिंग स्कोर केलं उभं केलं जाईल की नाही पाहणे योग्य ठरेल. तत्पुरते आपण पाहतो की सचिन पोटिंदे यांच्या मात्र कोट्यातील 2 षटकं पूर्ण झालीत. आता मात्र आपण पाहाल की देखील ह्या ठिकाणी तुकाराम भाऊ यांच्यात देखील 1 षटक पूर्ण झाले. तर आपण पाहतो की 2 गोलंदाजाचा वापर केला जाईल या ठिकाणी आणि 2 गोलंदाजाचा वापर करत असताना आपण पाहतो की तुकाराम भाऊ कोणत्या गोलंदाजाचा मात्र वापर करतो या ठिकाणी. तत्पुरते आपण पाहू शकाल की नक्कीच या ठिकाणी अक्षय येतोय. अक्षय येत असला आपण पाहतोय की नक्कीच मित्रांनो सांगितले जाते ना की मॅच हारलं तर लाजू नका, जिंकला तर माजू नका, कारण हारला तरी इतिहासच घडला पाहिजे आणि जिंकला तरी इतिहासच घडला पाहिजे. कारण डासळलेल्या घराचे लोक विटा सुद्धा सोडत नाही आणि सोडत नसता आपण पाहतो की वैयक्तिक आपलं पहिलं षटक आणि पारीचे 4थं षटक. या ठिकाणी आपण पाहतो अजूनही देवा हा मात्र सलामीवीर फलंदाज आहे, परंतु मात्र त्यांच्या बॅटच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहू शकाल 1 चौकार पाहायला मिळालाय आणि मिळत असताना आपण पाहतो परत एकदा ओहो यावेळेस खाली राहून गेलेला चेंडू स्टंपला जाऊन टक्करल्यानंतर मात्र देवा यांची विकेट पडते. लुजिंग द सेकंड विकेट इज गॉन. दुसरा झटका लागते देवा यांच्या स्वरूपात राजकमल ठाणापडा ह्या संघाला. आता मात्र आपण पाहतो की नवीन फलंदाज जाते ज्ञानेश्वर जात असताना आपण पाहू शकाल या ठिकाणी 27 या आकड्यावरती रोखले. 27 धावसंख्या आणि 27 धावसंख्या येत असताना आपण पाहतोय की नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकाल की अक्षय यांना मात्र पहिलीच विकेट मिळते आणि पहिली विकेट मिळाल्यानंतर मात्र कुल मिळाकर 2 विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या पाहायला मिळते ते 27 धावसंख्या. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. मित्रांनो प्रत्येक चेंडू षटकार चौकार तर येत नाही तर अधूनमधून आपल्याला विकेट देखील मिळते. त्यानंतर आपण पाहतो की देखील 5:30च्या दरम्यान आपल्याला लाईव्ह मॅचेस 17 स्पॉट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळतात. यावेळेला काय संपर्क काय पूर्व अनुमान तुकाराम यांच्या सुंदर झेल पकडला चेंडूवरती नजर ठेवली होती आणि नजर ठेवत असताना आपण पाहतोय की देखील
नजराटीदार दुर्घटना घडली, परंतु इथे मात्र फलंदाज बाद होतो या ठिकाणी. विकेट नंबर 3 ज्ञानेश्वर हा देखील फलंदाज 0 वर बाद होतोय. हॅट्रिक कोण असेल ती मात्र डेकेच्या हॅट्रिक जर घेतली तर चौथा गोलंदाज होऊ शकेल, कारण राजेवाडी त्याच्यानंतर आपण पाहतोय बाप्पनविहीर मानिपडा ह्या संघाकडून देखील हॅट्रिक घेतली होती. त्याच्यानंतर आपण पाहतोय बिलदरी ह्या संघाकडून देखील गोलंदाजी करत असताना हॅट्रिक राजू भाऊ यांनी घेतली होती. त्यानंतर आपण पाहतोय अजून हॅट्रिक ऑन वरती आहे आणि हॅट्रिक ऑन वरती होत असताना आपण पाहतो की नक्कीच सर्वप्रथम देवा यांना त्रिफळीत केलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल की ज्ञानेश्वर ह्या फलंदाजाला मात्र नक्कीच कॉटन बॉल्ट केलं होतं लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. त्यानंतर आपण पाहतो की नेक्स्ट बॅटर न्यू बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर हेमा. आपण पाहत सांगितलं जात नाही की डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय मात्र डोळे उघडत नाही. तर नक्कीच मित्रांनो संघर्ष करावा लागेल. नो माइंड नो गोईन, कष्टाशिवाय फळ नाही. कष्ट करावं लागतं. कष्ट करत असताना आपण पाहतो की नक्कीच या 2024 ला हाय बाय करत असताना मात्र चमचाची ट्रॉफी मात्र नक्कीच एक आठवण यादगार कोण घेऊन जाईल पाहायचे, चॅम्पियन कोण ठरेल. कोण ठरत असताना परत एकदा शॉर्ट थर्डबॅनच्या रिजनमधून खेळण्याचा प्रयत्न होता, सफल होत असताना आपण पाहतोय बॅट तिकडा लागल्यानंतर मात्र शॉर्ट थर्डबॅनच्या इनफिल्ड मध्ये मात्र आपण पाहू शकाल एक सिंगल धाव खाली जाते. इतके दुखीने तर काही नुकसान होणार नाही नागलवाडी संघाकडनं. मागच्या वर्षातील जर बघायला तर नक्कीच एक नागलवाडी हा संघ देखील या मैदानावरती खेळण्यासाठी आला होता आणि होत असताना मात्र नक्कीच अंतिम 8 मध्ये पोहोचला असेल की नसेल, पण 2024च्या स्तरामध्ये बघायला तर नक्कीच नवीन सुरुवात करण्यासाठी मात्र नक्कीच जिद्द चिकाटी घेऊन मात्र खेळताना पाहायला मिळतोय. त्यानंतर आजच्या दिवसात जर बघायला तर टोटल विवज आपण पाहतोय या ठिकाणी 12,331 आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या देखील सरस सांगता वाईटचा कोल येतोय. वाईटचा कोल आल्यानंतर आपण पाहतोय अतिरिक्त धावामध्ये भर पडते. क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण पाहू शकाल की T20 इंटरनॅशनल मध्ये आपण पाहतो यावेळेला हो केलंय स्टँडर्ड केलंय. परत एकदा पाठीमागे येतोय तुकारामची मात्र नक्कीच शानदार कॅच पोझिशन आपल्याला पाहायला मिळते आणि पोझिशन पाहत असता आपण पाहतो की या ठिकाणी हरिश्चंद्र यांची देखील विकेट काढली जाते आणि विकेट काढत असताना आपण पाहतोय हा चौथा झटका लागतोय राजकमल ठाणापडा ह्या संघाला. अक्षय यांची मात्र काय किफायती गोलंदाजी पाहत असताना आपण पाहतो की नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय राजकमल ठाणापडा या संघाचं स्वप्न मात्र नक्कीच कुठेतरी भंग होतंय की काय, कारण मागच्या वर्षी जर बघायला तर ह्याच मैदानावरती मात्र जेव्हा वावर आणि ठाणापडा यांच्यात सामना झाला होता त्यात मात्र एक चेंडूमध्ये 14 धावा लागत असताना राजकमल ठाणापडा ह्या संघाला मात्र नक्कीच पराभवाच्या समोर जावं लागलं होतं. आणि जात असताना आपण पाहतोय की 2024 सत्रामध्ये थोडीशी निराशजनक कामगिरी पाहायला मिळते, कारण अमोल आणि बाद झाल्यानंतर मात्र देवा आणि त्याच्यानंतर हरिचंद्र यांची जोडी होती, परंतु तत्परते एक लढखळाती पारी पाहायला मिळते आणि लढखळाती पारी सावरण्यासाठी जातोय न्यू बॅटर विजय. ज्यांचे नाव विजय असते त्यांना मात्र विजय तर पचत नसतो, परंतु मित्रांनो या ठिकाणी 40 कमीत कमी 40 ते 42 जर धाव संख्या बनवली तर एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. 29 धाव संख्या नागलवाडी संघाकडून आपण पाहतो की नक्कीच एक गिरणाऱ्यापासून हा मात्र नक्कीच वाघिरेचा घाट सोडल्यानंतर एक वाकड्या तिकड्या वळणाचा घाट सोडून मात्र या आमच्या हर्षलच्या नगरीत मात्र खेळण्यासाठी आला होता आणि हात असताना चॅम्पियन बनेल का. पाणी यावेळेस क्लिअर केलाय केलाय जमीन लगतचा फटका. हो काय फटका पाहायला मिळतोय, उपयोगी फटका 4 रन. विजय यांच्या बॅटच्या माध्यमातून चौकार तर येतोय, परंतु मात्र 40-42 धावसंख्यापर्यंत मजल मारली जाईल का. पाणी योग्य धावसंख्या जर बघायला गेली तर ह्या ठिकाणी पाहायला मिळते ती मात्र 33 धावसंख्या आणि 33 धावसंख्या जोडत असताना आपण पाहतो या ठिकाणी, कारण जीवन हे एक प्रेम आहे आणि मनसोक्त आनंद लुटण्याच्या प्रयत्नात मात्र चौकार तर मारला होता. तात्पुरती जीवन हा एक खेळ देखील आहे, तो मात्र उत्तम प्रकारे खेळत असताना चौकार मारला होता आणि जीवन हा एक सुखाचा प्रवास देखील आहे, तो मात्र सुखाने पार करत असताना नवीन वर्षामध्ये मात्र नक्कीच कोण चॅम्पियन ठरेल हे मात्र नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. तात्पुरते मात्र एक इनिंग समाप्तीच्या मार्गावर आहे, कारण सुनील मात्र शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय. राजकमल ठाणापडा हे संघाचे परिचय. यावेळेस आपण पाहतोय प्रत्येकदा राउंड विकेटचा मारा केला जात असताना मात्र सटीक नियंत्रण के साथ मात्र जेव्हा मात्र गुड लेंथ वरती चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी सरळ यष्टीच्या मागे जाते. यष्टीच्या मागे गेल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारची धाव तर नसेल. येणाऱ्या 5 चेंडूचा डाव बाकी शिल्लक. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये बघायचं आहे की किती धावा केल्या जातील ते टार्गेट असू शकेल, कारण 33 या आकड्यावरती रोखलंय. यावेळेस
आयत्या टायमाला अंतिम क्षणापर्यंत मात्र या ठिकाणी बॅट फिरवली होती. तलवार फिरवत असताना स्कोर लेगच्या दिशेने खेळला, फाईन लेगच्या दिशेने खेळला फटका. अंपायरचा कॉल येतोय चौकार येत असताना आपण पाहतोय की जाता जाता मात्र देखील एक फायटिंग टार्गेट उभं केलं जाईल आणि जात असताना आपण पाहतोय की 37 या आकड्यावरती धावसंख्या. एक समयाला असं वाटत होती तेव्हा आणि अमोल फलंदाजी करत होती तेव्हा मात्र 50-60च्या आसपास धावसंख्या पाहायला मिळत होती. परंतु मात्र ह्या ठिकाणी आपण पाहू शकाल की निकेश एक थोडंसं रॉकलंय आणि रॉकत असताना मात्र प्रत्येकदा फायलिंगच्या क्षेत्रामध्ये प्रत्येकदा मोडण्याचा प्रयत्न केला होता. सट्टिक थ्रो लागलाय आणि स्टंपला जेव्हा मात्र थ्रो केला होता तेव्हा मात्र विकेट किपर यांची मात्र नक्कीच दाद द्यावी लागेल. एक नियंत्रण 7 थ्रो फेकला होता आणि फेकत असताना मात्र स्टंपला आढळल्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात हा मात्र या ठिकाणी 5वा झटका लागतोय राजकमल ठाणापडा या संघाला. या स्पर्धेला आपण पाहता 21 डिसेंबर पासून मात्र सुरुवात झाली होती. 21 डिसेंबर पासून सुरुवात होत असताना अंतिम टप्प्यात चाललेला आपण पाहतो की 9वा दिवस आणि 9वा दिवस होत असताना आपण पाहतो की बघता बघता अंतिम टप्प्यात आलेली स्पर्धा पाहत असताना कोण चॅम्पियन ठरेल आणि कोण चॅम्पियन ठरत असताना मात्र एक संघाची एक लढकाटी तर पारी पाहायला मिळते. कारण 37 धावावरती हा आपण पाहू शकाल ह्या ठिकाणी 5वा झटका चौथा झटका लागतोय 5वा झटका लागतोय आणि 5वा झटका लागत असताना आपण पाहतो की न्यू बॅटर मैदानाच्या आत ह्या ठिकाणी येतोय अभिजित हा फलंदाज देखील चांगला फलंदाज आहे. परंतु आपण पाहतो की अभिजित राहील की नाही शेवटच्या षटकापर्यंत तर आहे. परंतु मात्र जे चेंडू ह्या ठिकाणी बाकी शिल्लक आहेत त्यांचा सामना करण्यासाठी मात्र देखील षटकार चौकार मारला जाईल का हे पाहणे योग्य ठरेल. यावेळी सेक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटला लागले होते की नाही कुठल्याही प्रकारची धाव नसेल कारण सटीक नियंत्रण 7 शॉर्ट थर्डमॅनच्या रिचमध्ये आपण पाहतो की फ्लाय स्लिप या खेळाडूकडून मात्र शानदार क्षेत्ररक्षण करत असताना मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल कुठल्याही प्रकारची धाव नसेल आणि धाव होत नसताना आपण पाहतो की सटीक नियंत्रण 7 गोलंदाजी करत असताना मात्र ह्या ठिकाणी सुनील भाऊ यांनी मात्र आपण पाहू शकाल की देखील 4 धावा खर्च केलाय. 5वा चेंडू प्रत्येकदा या ठिकाणी एक लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी परंतु सटीक थ्रो येतो एकदा विकेटच्या पाठीमागे. या ठिकाणी प्रत्येकदा आपण पाहतो की रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला बाद व्हावं लागते आणि बाद होत असताना आपण पाहतोय की हा 6वा झटका लागतोय राजकमल ठाणापडा संघाचा. प्रत्येक चेंडूवर मित्रांनो षटकार चौकार तर येत नाही परंतु षटकार चौकार येत नसल्या कारण मात्र जिथे चेंडू डॉट झाले तिथे मात्र एक धाव जर खाली गेली असती तर एक धाव महत्वाची असते आणि महत्वाची होत असता आपण पाहतो की या ठिकाणी फलंदाजाला माघारी परतावं लागते. विकेट नंबर आपण 6वा पाहू शकाल कारण ह्या ठिकाणी हेमा फलंदाज बाद झाल्यानंतर अनिल जाते शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी. 37 या आकड्यावरती धावसंख्या प्रेक्षकांची गर्दी वाढत असताना आपण पाहतो की फायनलचा सामना तो शॉर्ट रिजन मधून काढलाय फटका. यावेळेस प्रत्येकदा उपयोगी फटका पाहायला येतोय. 40चे ग्रात एक सन्मानजनक टोटल फायटर तर स्कोर केलाय आणि करत असताना आपण पाहतो या ठिकाणी पहिली इनिंग देखील समाप्त होते. 41 धावसंख्या 42 धावांचं आव्हान नागलवाडी संघासमोर. 30 चेंडू 42 धावा बघायला गेलं तर नक्कीच संध्याकाळच्या सत्रात तर चेस होऊ शकत नाही परंतु पाहणे योग्य ठरेल की ठाणापडा ह्या संघाकडे जर बघायला तर नक्कीच गोलंदाजाची जी धार आहे आणि धार होत असतं कारण आपण पाहतो की या ठिकाणी कोणत्या पद्धतीने मात्र नक्कीच रोखलं जाईल का नागलवाडी ह्या संघाला. तत्परते आपण पाहतो या ठिकाणी पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर जर फलंदाजी जर बघितली गेली या ठिकाणी तर नक्कीच अमोल आणि देवा यांनी सुरुवात केली होती. पहिल्या षटकात 10 धावा काढल्या गेल्या होत्या आणि 10 धावा काढत असताना जेव्हा मात्र दुसरं षटक तुकाराम टाकण्यासाठी आला होता त्या षटकात देखील 8 धावा खर्च करत असताना महत्वपूर्ण पार्टनरशिप तोडली कारण अमोल यांची पहिली विकेट काढली. त्याच्यानंतर आपण पाहतोय प्रत्येकदा तिसरं षटक टाकण्यासाठी आला होता मिस्टर सुनील भाऊ पोटिंदे त्यांनी मात्र 9 धावा खर्च केला. विकेट तर मिळाला नाही. त्याच्यानंतर आपण पाहतोय की जेव्हा मात्र योगेश अक्षय आला होता अक्षय यांनी मात्र देखील सुरेख गोलंदाजी केली. 6 धावा खर्च केल्या आणि शेवटचं षटक मात्र या ठिकाणी सुनील भाऊ यांनी केलं. त्या षटकात आपण पाहू शकाल की देखील 8 धावा खर्च केला आणि 8 धावा खर्च करत असताना 41 धावापर्यंत मजल मारली आणि 41 धावापर्यंत मजल मारत असताना एक सन्मानजनक टार्गेट एक टोटल फायटर टार्गेट तर पाहायला मिळते कारण 42 धावांचे आव्हान असेल. 30 चेंडू 42 धावा हे समीकरण पाहायला मिळते आणि समीकरण होत असताना आपण पाहतोय की दुसऱ्या इनिंगला देखील सुरुवात होईल. तत्पुरते पंचक्रोशीतील आलेल्या संध्याकाळच्या सत्रात समर्थकांच्या प्रेक्षकांच्या तसेच आमच्या मंचावर उपस्थित मान्यवरांच्या मी प्रत्येकदा संघर्ष क्रिकेट हर्षल गोरकमेंटच्या माध्यमातून स्वागत करतोय कारण ही स्पर्धा आपण पाहतोय सर्ववासीय राहुल भाऊ पांडुरंग थोरात स्मृती चषक 2024 ची स्पर्धा पर्व चौथे चालू होत असताना आपण पाहतो की अंतिम टप्प्यात चालले आणि अंतिम टप्प्यात जात असताना आपण पाहू शकाल 5:12 झाल्यानंतर मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल.
मित्रांनो 2 बॅटर जायचे कारण संध्याकाळच्या सत्रात मित्रांनो तुम्हाला त्रास होऊ शकेल या ठिकाणी आणि सुरुवात होत असताना आपण पाहतोय की नक्कीच या प्रतियोगितेमध्ये जर बघायला तर एका आगळी वेगळी स्पर्धा देखील या ठिकाणी पाहायला मिळाली होती कारण अंतिम 8 मध्ये जे संघ पोहोचले होते त्या संघाच्या मात्र नक्कीच एक प्लेयरला मात्र संधी दिली होती आणि संधी देत असताना मात्र ह्या चॅम्पियन ट्रॉफीचा जो मात्र मानकरी ठरला या ठिकाणी आपण पाहू शकाल की मला वाटतंय चिंचोहळ ह्या संघाचा मात्र नक्कीच 4 खेळाडूंना मात्र लगेच आपल्या फायनलचा सामना होण्या अगोदर मात्र संधी दिली होती त्यात मात्र 3 फलंदाज बाद झाले होते आणि एक विकेट बघायला तर एक खेळाडू मात्र लगेच विनर ठरला होता आणि एक विनर ठरत असताना मात्र चॅम्पियन ट्रॉफी मात्र नक्कीच आपला बक्षीस वितरण समारोह होईल तेव्हा मात्र नक्कीच देण्यात येईल. आदरणीय समाधान भाऊ खेळुळकर साहेब रायगड पोलीस आमच्या नक्कीच सातारा स्पोर्ट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले असतील त्यांच्या देखील खूप खूप अभिनंदन आभारी आहेत आणि आभारी होत असताना मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत असताना आपण पाहतोय की 2 बॅटर मैदानाच्या आत मिस्टर सचिन पोटिंदे आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सुनील. तत्पुरता आपण पाहतो राजकमल ठाणापाडा संघाकडनं आपण पाहू शकाल या ठिकाणी पहिलं षटक घेऊन येईल तो मात्र अमोल. आपण पाहू शकाल सामन्याला सुरुवात होतील कारण सुरुवात होत असताना आपण पाहतोय 30 चेंडूमध्ये 42 धावा जमावणे म्हणजे मुश्किल तर नाही परंतु मात्र क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. एक शेर तर दुसरा सवा शेर कोण बनेल बब्बर शेर पाहायचे आहे की नक्कीच सामन्याला सुरुवात होते. फील्ड सजवली जाते फील्ड सजवत असताना विकेटच्या पाठीमागे आपण पाहतोय की एक लेफ्ट हँड फलंदाज एक फ्लाय स्लिप लॉंग लेग गलीमध्ये त्याच्यानंतर पॉइंट नंतर कव्हर थॉट लॉंग ऑफ त्यानंतर आपण पाहतोय शॉर्ट मिड ऑन शॉटला आपण पाहतोय 2 बाउंड्री टच एक थोडासा डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये तर एक लॉंग गनच्या रेंजमध्ये सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय राईट आर्मावर विकेटचा मारा करत असताना अमोल मात्र आपल्या गोलंदाजी पाहायला मिळेल की कोणत्या पद्धतीने व्हेरिएशन घेऊन धावसंख्या रोखली जाईल पाणी योग्य ठरेल कारण विस्फोटक फलंदाज समोर आहे. रिव्हर्सिपचा फटका यावेळेस गुड लेंथ वरती टप्पा तर पडला होता परंतु पडत असताना मात्र समाचार घेत असताना रिव्हर्सिपचा फटका खेळल्यानंतर चेंडू जातोय शॉर्ट पॉइंट मधून खेळला फटका जातोय चौकार. चौकारांनी खातं खोलले आपलं वैयक्तिक चौकारांनी खातं वैयक्तिक खोल्यानंतर मात्र संघाची नागलवाडी ह्या संघाची धाव संख्या 4 या आकड्यावरती रोखण्याचा प्रयत्न केला जाईल कारण ह्या ठिकाणी मात्र विकेट महत्वाची असेल. हो यावेळी चतुर्थला गोलंदाज डायरेक्ट थ्रो तर लागला होता नॉन स्ट्राईकला थ्रो येतोय या ठिकाणी परत एकदा यावेळेस मिस फील्ड मात्र सांगितलं जातं ना जिथे एक धाव नव्हती विकेट नव्हती तिथे मात्र एक गुड रनिंग बिटवीन द करत असताना आपण पाहू शकाल किती धावा काढल्या जातात परंतु मात्र हा फायदा होतोय तो ऑपोजिट संघाचा नागलवाडी ह्या संघाचा कारण विकेट तर नव्हती स्टंपवर थ्रो लावला होता लावत असताना आपण पाहतोय की कुठेतरी एक गलतफहमी एक मोठी चुकी होते आणि मोठी चुकी होत असताना अमोल यांचे मात्र नक्कीच संघाला नुकसान होऊ शकेल आणि नुकसान होत असताना आपण पाहतोय या ठिकाणी 3 धावा जिथे 1 धाव होती किंवा नव्हती तिथे 3 धावा हे तर आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्या खेळाडूंच्या चुकते कारण का तर बॅकअपला कव्हरला क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्याकडून मिसफील्ड झाली आणि मिसफील्ड होत असताना मात्र 3 धावा कुल मिलाकर धाव संख्या 7 42 धावांचं आव्हान ठेवत असताना आपण पाहतोय की निकेचे वन साइड बाजूने सामना जिंकला जाईल का की शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार होईल का तत्पुरते मात्र नक्कीच या ठिकाणी विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. राजकमल ठाणापाडा ह्या संघाला स्वप्न त्यांच्या नक्कीच होते या मैदानावरती चॅम्पियन ठरण्याच्या परंतु मात्र मित्रांनो आपल्या जीवाला विचारा वेळ अजून गेली नाही आणि वेळ जात नसताना सुनील यांच्या हेलिकॉप्टर शॉट खेळण्याच्या प्रयत्नात वाईटचा कॉल येतोय गुडघे झेकून वाकून टेकून मात्र खेळण्याच्या प्रयत्नात वाईटचा कॉल आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये भर पडते आणि भर पडत असताना मात्र धाव संख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. जाने जाते ना कि चैंपियन जो ट्रॉफी आई थी ट्रॉफी जितना आसान नहीं होता बिना संघर्ष कोई महान नहीं होता जब तक ना पड़े हथौड़े की मार तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यावेळेस आपण पाहतोय क्लिअर केलंय रिव्हर्सिपचा फटका कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून जातोय षटकार सुनील यांच्या बॅटच्या माध्यमातून एक शक्तिशाली प्रहार. क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण पाहू शकाल नक्कीच साल 1920 पहिले या क्रिकेटच्या ओव्हरमध्ये 5 चेंडू टाकले जात होते परंतु 1947 मध्ये 6 चेंडूचा मात्र ओव्हर केला आणि ओव्हर करताना परत एकदा डाऊन दी ग्राउंड फटका वाह कडक फटका येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये 4 रन. त्यानंतर आपण पाहतोय 1774 मध्ये क्रिकेटमध्ये 2 स्टंप वापरले गेले जायचे परंतु आता आपण पाहतोय की या 2024च्या सत्रामध्ये आपण पाहतोय तर नक्की 3 स्टंप्स आपल्या खेळपट्टीवर उभे आहेत. त्यानंतर आपण पाहतोय की जेव्हा मात्र पहिला मॅच झाला होता 1877 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हा मात्र नक्कीच पहिली टेस्ट मॅच झाली होती. नो बॉलचा कॉल
यावेळेस आपण पाहतो की डोळे उघडा पहा नीट. हा चेंडू असेल फ्रीट कारण खराब गोलंदाजी ही मात्र राजकमल ठाणे संघाकडनं. मित्रांनो हिंमत हारू नका कारण आपली जी स्वाभाविक खेळ आहे जी स्वाभाविक आपण षटक टाकतात जे जर व्हेरिएशन आणल तर नक्कीच सफलता मिळू शकेल मित्रांनो. तत्पुरता आपण पाहतोय शानदार गोलंदाजी परत एकदा हो हो यावेळी देखील स्टँड केलंय. स्टँडर्ड करत नसता आपण पाहतोय की शट करा की चौकार आहे. आमच्या देखील या ठिकाणी वन बाउन्स चौकार. चौकार आहे का? ओके चौकार. चौकार आल्यानंतर मात्र सुनील यांच्या बॅटच्या माध्यमातून एकदा एक कोल्हापुरी तडका 4 रन. धावसंख्या पाहायला मिळते ते 23 धावसंख्या. तात्पुरत्या आपण पाहतोय की शानदार खेळी आणि शानदार खेळी करत असताना सुनील आणि एक बाजूने आपण पाहतोय की सचिन भाऊ पोटिंदे. जर सचिन भाऊ यांनी जर षटकार जर मारला त्यानंतर आपण पाहतो की नक्कीच या ठिकाणी 570 आमच्या 17 स्पोर्ट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच जोडले गेले. त्यांच्या देखील सरस स्वागत आहे मित्रांनो. सबस्क्राईब करायला विसरू नका. नाही विसरत नसता आपण पाहतोय 23 धावसंख्या. यावेळेस ऑन द फायर गेंद उडी उडी खूप उडी और स्टैंड में जाके जुड़ी षटकार. काय हा धूमधडाका पाहायला मिळतोय नागलवाडी संघाकडे. विस्फोटक अंदाजामध्ये जे रूप धारण केलंय ते मात्र नेकी ज्या पद्धतीने सुरुवात केली त्याच पद्धतीने मात्र नेकीच्या फिनिशिंग केलं जाईल का पाहायचं आहे. कारण पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर महागड षटक 29 धावा खर्च केले आणि 29 धावा खर्च करत असताना मात्र जसं तसं उत्तर दिलं जाते नागलवाडी ह्या संघाकडून. समीकरण बदलतंय 24 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी अजूनही नागलवाडी ह्या संघाला. तत्पुरता आपण पाहतोय क्रिकेटचा लांबलचक जर मॅच पाहिला असेल तर नक्कीच मित्रांनो 14 दिवसांचा चालला होता आणि 14 दिवसांचा चाहत असताना इंग्लंडनं 1979 मध्ये जर बघायला तर नक्कीच सगळ्या फिल्डरांना मात्र बाउंड्री टच ठेवलं होतं. त्यानंतर आपण पाहतो की क्रिकेटचे आपण रोचक तथ्य पाहायला मिळते आणि रोचक तथ्य पाहत असताना मात्र फील्डमध्ये परिवर्तन केलं जाते. कारण 24 चेंडू 13 धावा रोखले जाईल का तर मात्र आपण पाहतो की कलात्मक गोलंदाजी करण्यात जाणार हा मात्र यावेळेस आपण पाहतो की बिलकुल बुक स्टाईल फटका पाहायला मिळतोय आणि बुक स्टाईल फटका मारत असताना सिद्धे बॉटम हँडचा वापर केला होता. समोरच्या दिशेने फटका केला होता परंतु मात्र चेंडू लावून चाय मिळाल्यानंतर मात्र सीमापात्र जाऊ दिला नाही. परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा. यावेळेस पाणी योग्य ठेवले की कॅच पकडला जाईल का. अनुमान अंदाज सुंदर घेतला जातोय. पूर्व अनुमान के साथ कॅच पकडला जातोय आणि सुनील भाऊ पोटिंदे यांची विकेट काढली जाते अँड द बिग विकेट बॅक टू द पेव्हिलियन. पहिला झटका लागतोय सचिन भाऊ यांच्या स्वरूपात नागलवाडी ह्या संघाला. अपन पात्र नकेचा 1 मिनट में जिंदगी नहीं बदलती पर 1 मिनट में सोचकर किया गया फैसला पूरी जिंदगी बदल देता है. मित्रांनो नकेचा सोच अजूनही गेलेली वेळ गेलेली नाही मित्रांनो. जात नसताना मात्र संघर्ष करायला लागेल आणि संघर्ष करत असताना आपण पाहतो की या ठिकाणी जर बघायला गेलं तर देवा यांना पूर्ण विकेट मिळते आणि विकेट मिळत असताना मात्र सुनील भाऊ यांच्या पारीचा अंत होतोय. बघायला तर सुनील भाऊ यांनी आपल्या सचिन भाऊ यांनी बाद झाल्यानंतर मात्र सचिन भाऊ यांनी आपल्या संघासाठी 6 धावांची खेळी केली परंतु मात्र 6 धावांची खेळी करत असताना महत्वपूर्ण पार्टनरशिप जमवली मात्र सुनील यांच्या थ्रू यांच्या बरोबर पार्टनरशिप जमत असताना आपण परत एकदा यावेळेस देखील त्याला फटका पाहायला मिळते जमिनी लगतच्या पाठीमागे 1 शतक नाहीत. चेंडू जातोय आर पार सीमा पार चौकार. कोणीतरी मला सांगितलं होतं की नक्कीच जेव्हा आपल्या खिशात जर एखाद्या व्यक्तीचा फोटो नसेल तर आपल्याला कुठं पण जाता येत नाही परंतु मात्र नक्कीच ही खरी हकीकत आहे मित्रांनो. कारण एक आपला भारताचा माणूस जेव्हा साऊथ आफ्रिकामध्ये मात्र बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी जायचं होतं तेव्हा मात्र नक्कीच त्या गोऱ्या लोकांनी त्याला मात्र ट्रेनमधून फेकून दिलं होतं आणि फेकत असताना त्यांनी मात्र सांगितलं मला तर ट्रेनमध्ये फेकून दिलंय पण मी तुम्हाला आमच्या अख्ख्या भारतातून मात्र हाकलून लावेन. तोच म्हणजेच महात्मा गांधी. त्यांची जर नक्कीच आपल्या खिशात फोटो नसेल तर मित्रांनो आपल्याला कुठं पण जाता येत नाही कारण महात्मा गांधीचा फोटो आपल्या खिशात असणे आवश्यक. ज्यावेळेस प्रत्येकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता सन्मान देऊन खेळण्याच्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल कुठल्याही प्रकारची तर धाव नसेल कारण एक औपचारिकता बघायला गेले तर ह्या सामन्यामध्ये टिकून आहे का तर 42 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकाल की देखील सचिन फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र या ठिकाणी सुनील आणि तुकाराम त्यांनी मागच्या मॅच मध्ये काय धुराधार पारी खेळली होती 52 धावांची खेळी केली आणि खेळी करत असताना यावेळेस चांगला फटका केलाय हुक केलंय हुक करत असताना क्लिअर केलंय चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 चौकार.
3 धावाची आवश्यकता जिंकण्यासाठी लागते मित्रांनो. वन साइड मॅच असताना आपण पाहू शकाल या ठिकाणी शानदार फलंदाजी करत असताना एक महत्वपूर्ण विकेट गमावलाय, परंतु गमावत असताना मात्र तुकाराम यांनी आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि घेत असताना मात्र काय सुंदर फटकेबाजी करत असताना अवघ्या मात्र एक पाऊल दूर आहे आणि एक पाऊल दूर होत असल्या कारण आपण पाहतोय की 3 धावा षटकार चौकाराने मारल्या जातील का पाहणे योग्य ठरेल. आपण पाहतोय की देखील शब्दकोळी सोडवताना बुद्धीची कसोटी तर लागते, परंतु मात्र मित्रांनो सहनशक्ती सोडवताना देखील बुद्धीची कसोटी लागत असताना आपण पाहतोय नक्कीच जिथं मात्र आपण जी हिंमत ठेवतोय ती हिंमत मात्र कुठेतरी एक खालावलेली दिसते आणि खालवत असता आपण पाहतो या ठिकाणी परत एकदा हो लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता वाईटचा कॉल अवांतर धावामध्ये परत एकदा मात्र भरतर पडतोय, परंतु 2 धावा दूर आहेत. 1-2 पाऊल मात्र समोर विजयाच्या अंबरठ्यावर शिक्कामोर्तब केले जाईल 2024 मध्ये. पाहणे योग्य ठरेल की नागलवाडी हा संघ चॅम्पियन ठरू शकतोय का, कारण 2 धावा दूर आणि 2 धावा दूर असताना मात्र एकाला आहे दुसऱ्याला बाय. 2024 मध्ये आपण पाहतो हो यावेळेस क्लीन बोल्ड केले जाते, कारण सुनील लेक्रॉस लाईन जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात मात्र बाद होतोय. अजूनही 2 धावा दूर असेल तर मात्र नागलवाडी हा संघ. त्यानंतर संघर्ष क्रिकेट क्लब हर्षल 2 धावांची पेनल्टी लागलेली आहे या ठिकाणी मित्रांनो. कमिटीच्या माध्यमातून जर बघाल तर आपला डग त्यांनी सोडला होता आणि सोडत असताना जोपर्यंत आपला संघ विजयी होत नाही तोपर्यंत मित्रांनो आपण आपला डग मध्ये राहायचं होतं. हे रूल्स आहे, आपल्याला रूल्स फॉलो करावे लागतील. 2 धावांची म्हणजे मित्र जिथे 2 धावा लागत होत्या जिंकण्यासाठी तिथे 4 धावांची आवश्यकता लागते अजूनही नागलवाडी संघाला. कारण मित्रांनो आपण ज्या ठिकाणी खेळण्यासाठी जातोय तिथे मात्र जे कमिटीचे रूल असतात ते आपल्याला फॉर्मॅलिटी आपल्याला जे मात्र रूल्स आहेत ते मात्र फॉलो करावे लागतात. ह्या ठिकाणी मात्र ड्रेसिंग रूम सोडल्यानंतर 2 धावांची पेनल्टी लागली आणि लागल्यानंतर चेंडूला उंचाई मिळाल्यानंतर आपण पाहतो विकेट किपर यांचा कॉल, परंतु मात्र झेल सुटल्यानंतर जीवनदान तर मिळतंय, परंतु अजूनही 3 धावा दूर असेल. तत्पूर्वी आपण पाहतोय संघर्ष क्रिकेट क्लब हर्सोल आयोजित ही प्रतियोगिता आपण पाहतोय. तर नक्कीच आमच्या संघर्ष क्रिकेट क्लब हर्सोलचे जे आमचे आयोजक असतील जे आमचे मेंबर असतील त्यांना विनंती असेल, त्यांना सूचना असतील की नक्कीच आमच्या या कमेंट बॉक्स मध्ये यायचे. आजीवादी सदस्य असतील, वरिष्ठ नागरिक असतील, माझी सरपंच असतील, त्यांना विनंती असेल की आपण या स्टेजकडे यायचंय, मंचाकडे यायचंय. कारण ह्या सामन्यामध्ये आपण पाहतोय औपचारिकता राहिलेली दिसते आणि औपचारिकता राहत असताना केवळ 3 धावा दूर असेल आणि 3 धावा दूर असताना हो यावेळी देखील वाईटचा कॉल फक्त 2 धावा. आपण पाहतोय क्रिकेटच्या महासंग्रामातील आपण पाहतोय की 2024 मध्ये जर बघाल तर नागलवाडी हा मात्र कुठेतरी एक पावलाने दूर आहे. आपल्या दरवाजात ते उभा आहे, उंबरठ्यावरती उभा होत असताना मात्र विजयावर शिक्कामोर्तब केलं जाईल का, आणि जात असताना युवराज सिंगच्या स्टाईलने फिनिशिंग केला जात आहे. फिनिशर करत असताना हा सामना या ठिकाणी 8 विकेट्सने जिंकलाय नागलवाडी ह्या संघाने आणि 8 विकेट्सने मात्र ह्या ठिकाणी राजकमल ठाणापडा ह्या संघाला पराभवाच्या समोरावर जावं लागते आणि लागत असताना मात्र 2024च्या सत्रामध्ये चॅम्पियन संघ ठरलाय तो मात्र ह्या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच नागलवाडी हा संघ. कारण सांगतात ना की अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादे का इम्तिहान बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, अभी तो तोलना पूरा आसमान बाकी है. आणि आसमान बाकी होत असताना आपण पाहतो की नागलवाडी हा संघाने 8 विकेट्सने सामना जिंकलाय आणि जिंकत असताना मात्र 2024च्या सत्रामध्ये आपण पाहतोय की नक्की चॅम्पियन ठरलाय आणि चॅम्पियन ठरत असताना मात्र जे राजकमल ठाणापडाचं जे स्वप्न होतं ते मात्र या ठिकाणी अधुरं राहते आणि अधुरं होत असताना मात्र नक्कीच वेल डन. कारण ऑल इज गोल्ड, सगळं काही ठीक आहे. ठीक होत असताना आपण पाहतोय की उपविजेत्यावर राहावं लागलंय ते मात्र राजकमल ठाणापडा या संघाला. तर नक्कीच मित्रांनो नाराज होऊ नका, कारण ज्या आपल्या चुका झाल्यात त्या आपण सुधारू शकाल आणि सुधारल्यानंतर मात्र नक्कीच आपण परत एकदा